वेलकम स्टुडंट्स, वेलकम. आपला थर्ड इयर इंजिनिअरिंगचा डिझाईनचा पेपर आहे मंगळवारी. तर त्यासाठी आपण महत्त्वाचे क्वेश्चन करूया. IMP क्वेश्चन्स. युनिट नंबर 3. युनिट नंबर 3मध्ये 2 चॅप्टर आहेत. एक रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग आणि एक स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. तर तुम्हाला पॅटर्न कसा असणार, रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगची थिअरी आणि स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगचं सम. म्हणजे 5व्या चॅप्टरची थिअरी, 6व्या चॅप्टरचं सम. ऑर क्वेश्चन नंबर 2मध्ये याचं सम, याची थिअरी. असं उलटं एकमेकांना वेगवेगळं. म्हणजे याची थिअरी असेल तर याचं सम, याचं सम, याची थिअरी. असं उलटं. बरोबर. त्याच्यानंतर रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगमध्ये जे टिकमार्क केलेले आहेत ते क्वेश्चन जास्त इम्पॉर्टंट आहेत, ते आधी करा. कमीत कमीत हे 3 क्वेश्चन करा. 1, 2, 3. बाकी टोटल क्वेश्चन किती आहेत? टोटल क्वेश्चन 8 आहेत. 8पैकी कोणते पण एक येऊ शकतं किंवा 2 येऊ शकतं. जर कमी मार्काला आलं तर 2 येतील. जर 9 मार्कला आलं तर एकच येईल. व्हॉट इज प्रीलोडिंग ऑफ द बिअरिंग, हाऊ इट इज अचीव्ड. डेराइव्ह स्ट्रीवेक इक्वेशन फॉर रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन तुमचा एक्सप्लेन पॅरामीटर्स फॉर सिलेक्टिंग रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. ऑर तोच क्वेश्चन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कसं विचारू शकतात, राईट सिलेक्शन ऑफ बेअरिंग फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग कॅटलॉग असं विचारू शकतात. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन कम्पेअर स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग अँड रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. नंतर क्वेश्चन नंबर 5 एक्सप्लेन डेजिग्नेशन ऑफ रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग ऑर डेजिग्नेशन ऑफ बेअरिंग नंबर 6307. हाच क्वेश्चन तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने कसं विचारू शकतात, असा डेजिग्नेशन सांगा, बेअरिंग नंबर तुमचा काय आहे 6307. बरोबर. असं हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर स्ट्रीबॅक इक्वेशन फॉर रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग, तो इक्वेशन तो इक्वेशन डेरिवेशन तुमचं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमचा पुढचा क्वेश्चन एक्सप्लेन डायनॅमिक लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ बेअरिंग, एक्सप्लेन व्हेरियस बेअरिंग माउंटिंग्स मेथड फॉर नीट स्केच. हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आणि चौथा लास्ट सजेस्ट सुटेबल बेअरिंग फॉर फॉलोइंग ॲप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन देणार वेगवेगळे, त्याच्यानुसार तुम्ही सांगायचे की कोणती बेअरिंग तुम्ही वापरणार. बरोबर. असं तुम्हाला बुकमध्ये भेटेल, बुकमधनं बघा. त्यामध्ये तुमचे मेन क्वेश्चन कोणते आहेत, स्ट्रीबॅक इक्वेशन, त्याच्यानंतर डेजिग्नेशन, आणि तिसरं तुमचं हे ॲप्लिकेशनवरनं तुम्हाला टाईप्स ऑफ बेअरिंग ओळखायचं. त्यानंतरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणता, हा बेअरिंग माउंटिंग्स. बरोबर. टोटल 8 क्वेश्चन आहेत. 8पैकी कमीत कमीत 1, 2 आणि 3 हे 3 तर करा. चौथा क्वेश्चन बेअरिंग माउंटिंग करा. आणि जर टाईम असेल तर बाकीचे पूर्ण करा 8. कारण कसं याचं जर केलं तुम्ही क्वेश्चन चॅप्टर नंबर 5 जर केला, चॅप्टर नंबर 5 केला आणि 6व्याचं जर तुम्ही सम केलं तर याची थिअरी करायची गरजच नाही. बरोबर. एकच दोन्हीपैकी एकच थिअरी पूर्ण करा, कंप्लीट करा. एक तर 5व्या चॅप्टरची रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगची थिअरी कंप्लीट करा, और स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगची थिअरी कंप्लीट करा. दोन्हीपैकी एक. दोन्ही थिअरी करायची गरज नाही. आता समजा तुम्ही पाचव्या चॅप्टरचं रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगची थिअरी कंप्लीट केली, 8 क्वेश्चन हे कंप्लीट केले, तर काय करायचं, हे 8 क्वेश्चन कंप्लीट प्लस स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगचं सम करायचं फक्त, न्यूमेरिकल, ऑनली न्यूमेरिकल. ही थिअरी बघायची गरजच नाही. कळलं. कोणतं तरी एक क्वेश्चन येईल त्यामध्ये तुम्हाला ते पडणार. चॅप्टर नंबर 5 करा थिअरी कंप्लीट, और चॅप्टर नंबर 6ची थिअरी कंप्लीट करा आणि त्याच्या अपोजिट चॅप्टरचं सम करा. चॅप्टर नंबर 6 स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. विथ नीट स्केच शो द रॅडियल अँड ॲक्सेल प्रेशर डिस्ट्रीब्युशन इन हायड्रोडायनॅमिक बेअरिंग. और दुसरा क्वेश्चन दिसत नाही ते, रायमोदीज अँड बॉयंड मेथड. रायमोदीज अँड बॉयंड मेथड तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात दुसरा. तिसरा तुम्हाला पेट्रॉफ इक्वेशन, हे जास्त इम्पॉर्टंट आहे या क्वेश्चन याच्या चॅप्टरमधलं, स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगमधलं. पेट्रॉफ इक्वेशन फॉर हायड्रोडायनॅमिक बेअरिंग. डेरिव्ह द एक्सप्रेशन फॉर फ्रिक्शन लॉस इन हायड्रोडायनॅमिक जनरल बेअरिंग. हे पण एक्सप्रेशन, हे पण डेरिवेशन इम्पॉर्टंट आहे. बरोबर. त्यानंतर रेनॉल्ड इक्वेशन फॉर 2 डायमेन्शनल फ्लो अँड स्टेट ॲझम्पशन्स मेड इन रेनॉल्ड इक्वेशन. ॲझम्पशन्स मेड इन रेनॉल्ड इक्वेशन पण तुमचं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतरचं तुमचं लास्ट क्वेश्चन एक्सप्लेन सिग्निफिकन्स ऑफ फॉलोइंग व्हेरिएबल्स इन कनेक्शन विथ हायड्रोडायनॅमिक बेअरिंग. हा क्वेश्चन हा तुमचं इम्पॉर्टंट सांगा त्याचं. अँड व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ ल्युब्रिकंट्स यूज्ड इन स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. आता याच्यात टोटल 7 क्वेश्चन आहे. या 7पैकी कमीत कमीत तुम्ही हे 4 क्वेश्चन करा. बरोबर. पहिला कोणता, स्केच रॅडियल अँड ॲक्सियल प्रेशर डिस्ट्रीब्युशन. दुसरा रायमोदीज अँड बॉयंड मेथड. तिसरं पेट्रॉफ इक्वेशन. आणि चौथं फ्रिक्शन लॉस इन हायड्रोडायनॅमिक बेअरिंग डेरिवेशन. हे 4 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत थिअरीसाठी. आणि या युनिटमध्ये, या चॅप्टरमध्ये रोलिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगमध्ये हे 3
जे टिक मार्क केलेत ते इम्पॉर्टंट आहेत. आता तुम्ही ठरवा तुम्हाला कसं करायचं आहे, कारण पडणार कसं आपला पॅटर्न आहे असा. आपला पॅटर्न युनिट नंबर 3 क्वेश्चन नंबर 1मध्ये थेअरी ऑफ स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेरिंग पडणार अँड त्याच्याबरोबर त्याला काय पडणार, रोलिंग कॉन्टॅक्ट बेरिंगचं काय पडणार आहे, न्यूमेरिकल पडणार, सम पडणार. नो डेरिवेशन, नो थेअरी, ऑनली न्यूमेरिकल. कळलं, असं पडू शकतं. और दुसरा क्वेश्चन तुमचा कसा येणार, रोलिंग कॉन्टॅक्ट बेरिंगची थिअरी येणार आणि स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेरिंगचं काय येणार, न्यूमेरिकल येणार. कळलं, याच्यानुसार तुम्ही करा. म्हणजे कोणतीतरी 2 चॅप्टरपैकी स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेरिंग अँड रोलिंग कॉन्टॅक्ट बेरिंग या दोन्हीपैकी तुम्हाला एकाचं काय करायची, कंप्लीट थेअरी करायची आणि एकाचं तुम्हाला काय करायचं आहे, कंप्लीट न्यूमेरिकल करायचे. दोन्ही मूर्खासारखं करत बसू नका. आपल्याला सिस्टमॅटिकली अभ्यास करायचा आहे, कमी वेळेत जास्त अभ्यास करायचा आहे. कळलं, उगा येते सोपं वाटते म्हणून करत बसायचं नाही, त्याला अर्थ नाही. समजलं. त्याच्यानंतर युनिट नंबर 4मध्ये आत्तापर्यंत तरी पूर्ण न्यूमेरिकलच पडलेत. आता यांनी पॅटर्न जर चेंज केला तर काय सांगता येणार नाही, पण आत्तापर्यंत तरी यांनी पूर्ण समच पडायचे, 4 सम. न्यूमेरिकल ऑन क्लच, न्यूमेरिकल ऑन ब्रेक, और न्यूमेरिकल ऑन क्लच अँड न्यूमेरिकल ऑन ब्रेक, दोन्ही एक सम. हे करा और हे करा. आता याच्या जर ऑप्शनला जर पडलं तर काय पडू शकतं, याच्या म्हणजे यांनी जर पॅटर्न चेंज केला तर कुठल्या तरी एकाची थेअरी पडू शकते. मग आता तुम्ही कसा करा अभ्यास, सम तर पूर्णच करा, सम क्लचचं पण सम पूर्ण करायचे आणि ब्रेकचे पण सम पूर्ण करायचे. प्लस तुम्ही काय करायचे, क्लचची थेअरी करायची. काय करायची, क्लचची थेअरी. म्हणजे सिंगल प्लेट क्लच, मल्टी प्लेट क्लच, व्हॉट इज नेसेसिटी ऑफ क्लच, बरोबर. असे तुमची जी बेसिक थेअरी छोटी ती थेअरी करा. म्हणजे पडलं तरी तुम्हाला आलं पाहिजे. दोन्हीची थेअरी करू नका, एकाचीच थेअरी करा, क्लचचीच थेअरी करायची. मग एक तर ती इथं पडेल किंवा इथं पडेल. कळलं, ओके. म्हणजे युनिट नंबर 3 झालं, युनिट नंबर 4 झाला. आता युनिट नंबर 5. युनिट नंबर 5मध्ये एकच चॅप्टर आहे आपल्याला, डिझाईन ऑफ मशीन टूल गिअरबॉक्स. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 थेअरी पडणार आहे आणि 1 न्यूमेरिकल पडणार आहे. क्वेश्चन नंबर 5मध्ये पण तसंच आहे आणि क्वेश्चन नंबर 6मध्ये पण तसंच आहे. 2 थेअरी 1 न्यूमेरिकल, 2 थेअरी 1 न्यूमेरिकल. थेअरी म्हणजे नुसती थेअरी नाही, डेरिवेशन पण त्याच्यामध्ये. कळलं, नाही तर नुसतं थेअरी म्हणजे नुसती थेअरी नाही, डेरिवेशन पण थेअरीमध्येच इन्क्लूड असतं. आणि युनिट नंबर 6मध्ये पूर्ण थेअरी आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, पूर्ण थेअरी आहे. इथं 2 थेअरी पडणार, इथं 2 थेअरी पडणार. बरं, आता युनिट नंबर 5चे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया. युनिट नंबर 5 डिझाईन ऑफ मशीन टूल गिअरबॉक्स. त्यातला मेन इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्यात पहिला, व्हॉट आर द व्हेरियस लॉज फॉर स्टेप रेग्युलेशन ऑफ स्पीड इन मल्टी स्पीड गिअरबॉक्स, स्टेट देअर रिलेटिव्ह ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. बरं, हा क्वेश्चन नंबर 1 इम्पॉर्टंट आहे. दुसरा, कम्पेअर डिफरंट लॉज ऑफ रेग्युलेशन ऑफ स्पीड इन मल्टी स्पीड गिअरबॉक्स. तिसरा क्वेश्चन, राईट ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ अरिथमेटिक, जिओमेट्रिक अँड हॉरिझॉन्टल प्रोग्रेशन. राईट प्रोसिजर फॉर कायनॅमेटिक डिझाईन ऑफ मल्टी स्पीड गिअरबॉक्स फॉर मोशन टूल. हाच क्वेश्चन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कसं विचारू शकतात असा, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स विथ रेफरन्स टू मशीन टूल गिअरबॉक्स, हाऊ डज पॅरामीटर्स आर डिसाइडेड वाईल डिझायनिंग मशीन टूल ड्राईव्स, रेंज रेशो अँड नंबर ऑफ ट्रान्समिशन ग्रुप्स. हाच क्वेश्चन, दोन्हीचा अर्थ एकच आहे, दोन्हीचं उत्तर पण एकच आहे. बरोबर, हे 4 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, हे 4 पहिल्यांदा करा. त्यानंतर, व्हॉट इज द नीड ऑफ मल्टीस्टेज गिअरबॉक्स इन मशीन टूल इन ऑटोमोबाईल्स. आणि 6वा क्वेश्चन, गिव्ह सिग्निफिकन्स ऑफ नोड मेथड ऑफ ऑप्टिमायझेशन टू एक्सप्लेन वाय स्ट्रक्चर डायग्राम विथ मिनिमम नोडल सम्स इज ऑप्टिमम. हा क्वेश्चन तुमचा एक इम्पॉर्टंट आहे. जे टिकमार्क केलेत ते क्वेश्चन अगोदर करायचे. बरोबर, त्याच्यानंतर स्टेट अँड एक्सप्लेन पॅरामीटर यूज्ड इन कायनॅमॅटिक डिझाईन ऑफ गिअरबॉक्स. 7वा क्वेश्चन. 8वा क्वेश्चन तुमचा, प्रूव्ह दॅट डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ टीथ ऑफ सक्सेसिव्ह गिअर्स इन चेंज गिअरबॉक्स मस्ट बी मोर दॅन 4. And last question, what is structural formula, write down any 3 structural formula for 12 speed gearbox. आता हे टोटल 9 क्वेश्चन आहेत. या 9 पैकी कमीत कमीत हे 5 करायचे, 1 2 3 4 आणि हे 5 पैकी कमीत कमीत तुम्हाला 2 तरी येतीलच कुठले ना कुठले तरी. आधी 5 करा, नंतर टाईम भेटला तर उरलेले 4 करून टाका. कळलं, सोडायचं नाही काहीच, कारण हाच युनिट मोठा आहे जरासा, बाकीचे युनिट कम्पॅरेटिव्हली याच्यापेक्षा छोटे. लास्ट युनिटमध्ये खूप कमी क्वेश्चन आहेत, 6च क्वेश्चन आहेत, 6च्या 6 करून टाका. राईट शॉर्ट नोट ऑन पॉवर मॅनेजमेंट इन HEV, एक्सप्लेन द स्ट्रॅटेजी अँड मेथडॉलॉजी ऑफ कंट्रोल सिस्टीम इन HEV,
explain the optimum sizing in HAV components, explain the degree of hybridization and classification of hybrids based on it, classification between parallel HEV and series HEV, and what is SOC. हे टोटल 6 क्वेश्चन आहेत. या 6पैकी तुम्हाला कोणते पण 2 वरती पडतील क्वेश्चन नंबर 7मध्ये, और क्वेश्चन नंबर 8मध्ये 2 पडतील, बरोबर. 3 पण येऊ शकतात. त्याच्यामुळे हे पूर्ण 6 क्वेश्चन करा. आणि सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासाची स्टार्टिंग, अभ्यास करायला स्टार्ट करताना या चॅप्टरपासून करा, या युनिटपासून करा. युनिट नंबर 6 पहिल्यांदा करायचं, त्याच्यानंतर युनिट नंबर 4 करायचं. युनिट नंबर 4 कोणतं आपलं, क्लच अँड ब्रेक, बरोबर. क्लचची थिअरी आपण ऑलरेडी याच्या आधी भरपूर सब्जेक्ट्समध्ये बघितलेली आहे. क्लचची थिअरी करायची, व्हॉट इज नेसेसिटी ऑफ क्लच, व्हॉट इज सिंगल प्लेट क्लच, मल्टी प्लेट क्लच, त्याचे फॉर्म्युले वगैरे काय असेल बेसिक, आणि दोन्हीचे सम, क्लच आणि ब्रेकचे सम इझी आहेत ते करा. नंतर युनिट नंबर 5 करायचं. युनिट नंबर 5 करायचं. युनिट नंबर 5मध्ये जास्त क्वेश्चन आहेत ते करायचं. आणि नंतर लास्ट स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेरिंग अँड रोलिंग कॉन्टॅक्ट बेरिंग, दोन्हीपैकी एक कोणता पण चॅप्टर पूर्ण करायचं, कंप्लीट करायचं. एक पूर्ण चॅप्टर कंप्लीट थिअरी करायची आणि एक पूर्ण चॅप्टर तुम्ही नुसते सम करायचे. असं करू नका, रोलिंग कॉन्टॅक्ट बेरिंगची थिअरी पण केली आणि त्याचंच सम केले, उपयोग नाही त्याचा. रोलिंग कॉन्टॅक्ट बेरिंगची जर तुम्ही थिअरी केली, तुम्ही दोन्हीपैकी ठरवा कोणती थिअरी तुम्हाला इझी जाते ती. रोलिंग कॉन्टॅक्ट बेरिंगची जर थिअरी केली तर स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेरिंगचं सम करायचं, याची सम करायची गरज नाही. कळलं. थँक्यू सो मच. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांनी एकमेकांना सांगा, एकमेकांच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.